शंखनादच्या उपक्रमानंतर सर्वत्र आंबीलची चर्चा. ईटी न्यूज में आपका स्वागत है। ताज़ा खबरों के लिए ईटी न्यूज यूट्यूब चॅनल को सबस्क्राईब करें। नुकतेच काही दिवसापूर्वी शंखनाद या न्यूज चॅनलच्या वतीने आंबील बनविण्याचा उपक्रम राबविला। या उपक्रमाची नोंद जागतिक स्तरावर झाली। तेव्हापासून सर्वत्र आंबीलची चर्चा आहे। उन्हाळ्यात आंबील किती आरोग्यदायक आहे हे सर्वांना आता कळून चुकले आहे। पाहूया त्या संदर्भातील एक रिपोर्ट। प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी अतुलनीय कामगिरी बजावत 1000 किलो आंबील बनवून एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नुकतेच नाव नोंदवले आहे। महाराष्ट्र टेलिकम्युनिकेशन नागपूरद्वारा संचालित शंखनाद न्यूज चॅनलच्या वतीने विदर्भस्तरीय पाककला स्पर्धेत त्यांनी हा विक्रम नुकताच नोंदविला आहे। नागपुरातील समर्थनगर महाविद्यालयातील संचेती ज्युनियर कॉलेजमध्ये नीता अंजनकर यांनी भरड धान्यापासून 1000 किलो आंबील तयार करून हा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे। यावेळी एशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या ज्युरी मेंबर लता टाक आणि निखिलेश सावरकर यांनी विक्रम झाल्याची अधिकृत घोषणा करीत अवॉर्ड, प्रमाणपत्र आणि शील्ड देऊन नीता अंजनकर यांना सन्मानित केले। यावेळी नागपूर येथील वेद संस्थेच्या अध्यक्षा रीना सिन्हा, CRPFचे DIG प्रशांत जांभूळकर, शंखनाद न्यूज चॅनलच्या संचालिका राखी कुईकर, संपादक सुनील कुईकर मंचावर उपस्थित होते। नागपुरातील कॅन्सर वॉरियर प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांच्या नेतृत्वात 1000 किलो आंबील बनविण्याचा विश्वविक्रम कर्करोगाविरुद्ध लढा देणाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी घेण्यात आला। यंदाचे वर्ष सुरक्षित, शाश्वत आणि निरोगी भविष्यासाठी भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे। त्या संदर्भात जागृती करण्यासाठी आणि कर्करोगाशी लढा देण्याच्या दृढ निश्चयाने नीता अंजनकर यांनी 1000 किलो आंबील बनविण्याचा संकल्प केला आणि तो यशस्वीरित्या पूर्णही केला आहे। यावेळी त्यांनी भरड धान्याचे महत्त्व आणि त्याचा वापर कसा करायचा याबाबतही जागरूकता निर्माण केली। पौष्टिक भरडधान्य आपण आपल्या नियमित आहारात समाविष्ट करायला हवे आणि ते कसे बनवायचे हे सर्वांना माहीत असावे असे त्या म्हणाल्या। आंबील हे पौष्टिक आणि थंड पदार्थ आहे आणि उन्हाळ्यात ते खास उपयुक्तही आहे, म्हणूनच मी आंबील बनविण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी यावेळी सांगितले। या प्रसंगी नीता अंजनकर यांनी उपस्थितांना कॅन्सर हा आजार कितीही मोठा असला तरी हसत खेळत राहावे असा प्रेरणादायी संदेश दिला। आंबील बनविण्याची प्रक्रिया सुरू असताना प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले।